तर नमस्कार मित्रांनो, मी चाललो आता गावात 2 मिनिटात थांबा का एकतरी व्हिडिओ चालू आहे का बंद इथे पाहतो. चालू आहे कधी कधी आहे ना बटन टायपिंग म्हणजे टच नाही होत. तर मी यात्राला गेलो होतो, आता कामावर चाललोय मी थोडासा जांभट होईल म्हणजे आजारी पडलोय. नॉर्मल सर्दी डोकं खोकला काय असेल ते होईल आता. तर सकाळचे 9:30 वार रविवार आणि मी चाललोय कामावर. आता कामावर काल तर जायला होतो, काल एवढं तेव्हा विक्स पडलं 2 मिनटं हे नाकात घाले ते विक्स पडलं. ते वाढलं बरं वाटत, नक्की डोकं दुखायला लागले. तर इकडं वातावरण सुद्धा काल लई थंडी होती, काल या डावाने थंडी होती इकडं. काल एवढी तुफान थंडी सकाळपासून तर डायरेक्ट रात्री मी घरी येत होतो ना पायी 7:30 वाजता, तेव्हा सुद्धा लई थंडी वाजायची. त्या थंडीमध्ये मला ना मंडी करून टाकली. आणि मी तर मंडी केले त्या दवाखान्याने, आता दवाखान्यात जायला लागल मला. तर पक्षी सुद्धा सकाळी आले इकडं नाही, त्या चिकूनच्या साईडला लई पक्षी बसेल राहते. आपण चाललोय कामावर, कोणीच नाही येत. तर गाडी सुद्धा नाही, गाड्या गेल्या सकाळी. ते सकाळी टायमिंग राहतो कामवाल्यांचा, ते 7 वाजता. आपला टाईम 9:30 ते 7:30, 9:30च्या आत पोचलं तर तेव्हा ठीक. तर आपण चाललोय आता निम्म्या रस्त्यात चालू म्हणजे अजून बोळ्याच्याच रस्त्याला आहे, अजून बोळचाच रस्ता चालूच आहे, अजून सायकडचा रस्त्याने आलं. लिंबापाशी ते लिंब सुद्धा एक साईडला वाळीने एक साईडला वल्लं आहे. ते एक साईडला वाळीने एक साईडला वल्लं. इथून आता 1/2 किलोमीटर चालायचंय मला पाय डोकं लय दुखत आहे. आज वाटतंय कामावर जावं नाही की जायला तर लागलच. गाड्याची लोडिंग राहते, आज रविवारी असेल, आज एवढी गर्दी नसेल तिथं. तुमच्या आणि आमची जिंदगी नाही ना, आमचं घर एवढं जबरदस्त आहे ना, सगळे कामावर जाते. किती आजारी दुखणं आम्ही अंगावर काढतो असं दवाखान्यात. एवढं लागलं तरी पब्लिक लगेच दवाखान्यात सुटते नाही की आम्ही अंगावर काढून सुद्धा कामावर जातो. खंडूचं सर्व वहिनी घेऊन कुठं तरी चाललाय खंडू.